कनिका खैरे, तुम्ही बघितलंच असेल प्राणसाहेबांचा विषय कसं झालेला आहे. त्याचबरोबर मला कळालं की कुठली पतसंस्था आणि बँक्स लोन देत नाही आहेत. सुयोग साम्राज्यातर्फे सचिन शेलोत आणि त्यांच्या 11 भागीदार आणि त्याचबरोबर सुरेश लक्ष्मण खैरे यांना लोन सँक्शन नाही होते बँकेतून. म्हणून त्यांनी आज एक असा कार्यक्रम नियोजित केला होता की जे सुजित संतोष वाघ हे नरसिंह ग्रामीण पतसंस्थाचे चेअरमॅन आहेत आणि ते चेअरमन असल्यामुळे ते तिथे स्वतः आज गहाणखत करणार होते. अशी मला थोडीशी माहिती मिळाल्यावरती मी लगेच तिथे आज लेटर दिलेलं आहे. तरी देखील मी आज जुन्नर इथे आणि आंबेगाव या ठिकाणी हे लेटर देण्यासाठी आलेले आहे. तर कुणीही पतसंस्थे आणि बँकनी यांना कर्ज देऊ नये ही विनंती असेल. जुन्नरचे AR आणि आंबेगाव मनसर तिकडचे AR यांनाही देखील मी अर्ज दिलेला आहे. तर मला दोन्ही साहेबांना सांगायचं आहे की कुठली हीच पतसंस्था नाही, अनेक पतसंस्था आहेत, अनेक बँका आहेत. तर सगळ्यांनी जर लिटिगेशन आहे तर तुम्ही तिथे कर्ज का मंजूर करता आणि जी बिल्डिंग अनधिकृतपणे पूर्णपणे सँक्शन घेतलेले आहे त्या गोष्टीवरती तुम्ही का कर्ज करताय हे मला माहीत नाही. पण तरी देखील मला जेव्हा कळलं गहाणखत होणार आहे आणि गहाणखत पण का होणार आहे कारण का सुजित संतोष वाघ हे सचिन शेलोतचे भागीदार आहेत, चेअरमॅन आहेत स्वतः त्या पतसंस्थेचे आणि चेअरमॅन असल्यामुळे ते आज गहाणखत करत होते आणि आज त्या गहाणखताला मी हरकत घेतलेली आहे.